अर्धवटराव तू पण घे ना माझा गालगुच्चा. नको काय नको. नाही असं नाही. तो किती क्यूट आहे. अर्धवटराव घेणार गालगुच्चा. काय हे काय होत हे काय होतं? हे काय केलं तुम्ही? काय केलं? हे बघा सरपंच, मला हे दोघे अजिबात नको आहेत. आताच आता काढा या नाहीत ना बाहेर. आता मला तुझ्या बरोबर काम करायचं नाही. चल ए जाड्या बाजूला चल गे. हे काय होतं मला सगळं कळलंय. मला सगळं कळलंय की हा भावला नव्हताच. हा ऑटोमॅटिक भावला होता. हा मला माझे पैसे परत करा. रामदास पाध्ये सरांना मला विचारायचं की अर्धवट रावांबरोबर इतकी वर्ष काम करताय, हा अर्धवट राव कसा वाटला? खरंच तुम्ही जे काही केलं त्याला तोड नाही हो. म्हणजे काही क्षण वाटलं की मीच तिथे बसलोय आणि माझ्या हातात भावलाय. उत्तम, ग्रेट. मला असं वाटतं सगळे जी आहेत मंडळी त्यांना आपण सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलं पाहिजे. ग्रेट जॉब. ग्रेट. आणखीन एक मी सांगू शकतो. आणि तुमचा जो मेकअप केलाय ना तो माझ्यापेक्षा चांगला केलाय हो. खरंच आमचे आपले मेकअप दादा जर इथे असतील तर त्यांनी वरती यावं. खरे जादूगार आहेत, त्यांना आमंत्रित करूयात. मेकअप दादांसाठी जोरदार टाळ्या. अरे जोरदार टाळ्या. खूपच, खरंच खूपच छान. म्हणजे प्रश्नच नाही. आता या दोघांना मी हायर करतो. पण हे जाता जाता एक झलक झाली पाहिजे. तुम्ही दोघे जे काय करत होता उभ्या उभ्यानं ते एकदा शेवटचं करा ना काहीतरी छान. नमस्कार मित्रांनो, मी भाऊ पाध्ये आणि हा माझा मित्र अर्धवटराव. अर्धवटराव असेल तुझा बाप. तात्या विंचू. तात्या विंचू. अरे तू कसं काय तात्या विंचू? माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओम भट स्वाहा. कुशल सनी दादा ओम भट स्वाहा. परत एकदा येणार आहे पाध्ये फॅमिलीकडे. खरं तर रामदास सर, तुमच्या वडिलांनी हा भावला बनवला आणि त्यानंतर हे सगळं पुढे सुरू झालं. तुम्हाला कधी वाटलं होतं की ही कला आपण सुद्धा आत्मसात केली पाहिजे? नाही, काय माहिती आहे का, वडील करत असताना मी लहानपणी म्हणजे 6व्या-7व्या वर्षी अर्धवटराव आणि आवडाबाईंशी बोलताना बघितलं. आणि वडील काही आत गेले होते कामानिमित्त, तर मी याच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि हा काही बोलला नाही. आणि वडिलांना विचारलं की तो तुमच्याशी बोलतो आणि माझ्याशी का बोलत नाही? तर वडील म्हणाले तो बोलत नाही, त्याला आपण बोलायचं असतं, आपण बोलतं करायचं असतं. आणि त्या वेळेपासून मी शिकायला लागलो 6व्या-7व्या वर्षी. आणि जवळजवळ 10 ते 11 वर्ष रियाज करून घेतला वडिलांनी माझ्याकडे. वा. अपर्णाजी, तुम्ही इतकी वर्ष एकत्रित आहात, तुम्ही काय सांगाल या तुमच्या फॅमिलीबद्दल? आमची फॅमिली म्हणजे तशी सगळ्यांची कलाकारांचीच फॅमिली असं म्हटलं पाहिजे. कारण म्हणजे मी रामदासजींशी लग्न केलं ह्याचं कारण त्यांना फक्त निर्जीव बावल्यात इंटरेस्ट आहे, सजीव बावल्यात नाही आहे म्हणून लग्न केलेलं. या सगळ्या कलेला मला जे काही थोडंफार येतं ते माझे कलागुण ह्याला पोषक होतील म्हणून मी या कलावंतांच्या घरात मी लग्न केलं. वा वा. सत्यजित,
पुढे ही कला आता तू सुद्धा आत्मसात केलीस आणि आता पुढे हे तू चालवतोयस. बाबांनी फार महत्त्वाचा सल्ला दिला की तू तुझं शिक्षण पूर्ण कर, म्हणून मी चार्टर्ड अकाउंटंट झालो, पण ॲज अ करिअर म्हणून मी हेच निवडलं, कारण मला अगदी मनापासून या कलेत इंटरेस्ट होता आणि अजून अर्धवट राव अजून 100 वर्ष लोकांना नक्की हसवत राहील. वा वा. तर आता येणार आहे रघुवीर फॅमिलीकडे. विजय सर, मला तुम्हाला विचारायचं, तुमचे वडील या व्यवसायात होते, त्यांनी सुरुवात केली खरं तर, तुमचे गुरु, आणि त्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात. त्यांनी ही सुरुवात कशी केली होती? वडील माझे खेडेगावात राहत होते, कादव म्हणून, जे पवना धरणात गेलं. तिथनं शिकण्यासाठी जेव्हा ते अनाथ विद्यार्थीगृहात आले, आता पुणे विद्यार्थीगृह, त्यावेळेला ते अनाथ विद्यार्थीगृह होतं, त्यावेळेला त्या शाळेमध्ये एक जादूगार आले होते राजस्थानचे. त्यांचे कार्यक्रम त्यांनी जेव्हा बघितले त्यावेळेला त्यांना ते भयंकर इम्प्रेस झाले आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला ही विद्या शिकायची. म्हणून त्या राणांना त्यांनी साकडं घातलं की मला काही झालं तरी शिकवा. राणा जे होते त्यांनी सांगितलं की तू माझ्याकडे इथं माझ्याबरोबर येत जा, तुला ह्याचं सगळं सामान मी नेतो ठिकठिकाणी कार्यक्रमाला, ते सगळं वाहा वगैरे घेऊन चल, आणि मग तुला मला जर वाटलं की तुला खरंच याची आवड आहे तर मी तुला शिकवीन. तर त्या टांग्यामध्ये ते जे राणा होते ते बसायचे, त्यांच्या त्या पेट्या वगैरे त्या टांग्यात चढवायच्या आणि जिथे कार्यक्रम असेल तिथे तो टांगा पुढे जायचा आणि माझे वडील मागणं पळत जायचे. असं त्यांनी तिथे त्यावेळेला जे कष्ट घेतले, त्याच्यानंतर त्यांनी खुश होऊन राणांनी त्याला शिकवलं. आणि त्यानंतर मग तुम्ही त्या क्षेत्रात आलात. सांगतो, मी 5 वर्षाचा असल्यापासून वडिलांच्या कार्यक्रमात मी भाग घेत होतो. तेव्हापासून मी जे प्रयोग सुरू केले ते जसं यांनी सांगितलं, यांची फॅमिली सगळी जशी वेल एज्युकेटेड आहे, तसं मी स्वतः बी इलेक्ट्रॉनिक्स पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं झालो. वा वा. तर आज या मंचावरती जादूगार रघुवीर बसलेले आहेत म्हटल्यानंतर आम्हाला कसं शांत बसवणार, तर बघूयात जादूगार रघुवीर यांची एक जोरदार जादू. फ्रान्स देशात जेव्हा राज्यक्रांती झाली, राजाच्या सैनिकांनी क्रांतिकारांना पकडलं आणि आदेश दिला सगळ्यांच्या माना तोडा. ते राजाकडे गेले, राजाने त्यांना एक मशीन म्हणून दिलं ज्याचं नाव होतं गिलोटीन, मान कापण्याचं मशीन, गर्दन काटणे की मशीन. माझ्याकडे काही काकड्या आहेत, या 3 काकड्या 3 होलमध्ये ठेवतोय का, ब्लेडवरनं खाली आल्यावर त्या काकड्यांचं काय होतं किंवा ते मशीन कसं काम करतंय तुमच्या लक्षात यावं म्हणून. Let's say 1, 2, drop. आणि माझ्याकडे अजून 2 काकड्या आहेत, त्यातली एक काकडी इथं ठेवणार आहे आणि दुसरी काकडी इथं. आणि आता मध्यभागी मात्र मी ठेवणार आहे निलेश कुठल्या तरी ऑडियन्स मधल्या मोठ्या माणसाची. पप्पा बसले. पप्पा, जादू मध्ये यायचंय का? हा, मला काय की जादू. तुम्ही काम करणार का जादूत? कारण काकडे का पैसेत ना त्याला. पप्पा पप्पा करत बाप्पाचं नाव घ्यायचं आणि त्याचं मान ठेवायची. काय नाही, अगदी सोपं आहे. तुम्ही इकडे या, मी तुम्हाला काय करायचं सांगतो. एक हात इथे ठेवा, तो दुसरा हात तिथं, आणि फक्त मान बाहेर काढा. बापरे. वर करा, वर समोर बघा. महत्वाची गोष्ट राहिली आहे लाकडाची वुडन कॉलर. लाकडाची कॉलर फार महत्वाची आहे. मी पहिलं लावतो. आता तर काय पळून जायचा चान्सच नाही. किती जादू जरी जादू म्हणली तरी ऍक्सिडेंट असतो. त्यावेळेला लक्ष द्या, क्षणभर हृदयाचं थरकाप कसं कमी जास्त होतं ते बघा. लक्ष द्या. 1, 2, ड्रॉप. या ठिकाणी दिसतंय पप्पांच्या मानेतनं ब्लेड आरपार जाऊन पुन्हा 2 काकड्यांचे 4 तुकडे आले. पप्पा या काढा मान बाहेर. पप्पा या सावकाश. पप्पांनी जी जादू केले त्यासाठी जोरदार टाळ्या पप्पांना.